बुद्धगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा आणि बिहारमधील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत शांततेत मोर्चा काढला। वंचित बहुजन युवा आघाडीचे शिर्डी शहराध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा मंदिर परिसरात कार्यकर्ते एकत्र आले। तेथून प्रांत कार्यालय शिर्डी येथे जाऊन निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट, गौतम भाऊ पगारे आणि शिर्डी शहर संघटक आनंद भाऊ सोनवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये तानाजी आडांगळे, सागर प्रधान, रोहित चाबुकस्वार, संजय मुरलीधर, फिरोज बागवान, सुनील भाऊ वाघमारे यांचा समावेश होता। पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनीही या मोर्चात सहभाग घेतला। या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला। मोर्चा दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला। आंदोलकांनी सरकारकडे आपली मागणी मान्य करण्याचे आवाहन केले। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आमचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव यशवंत आंबेडकर बुद्ध गयेमध्ये बिहारमध्ये जे जागतिक दर्जाचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 1949चा जो ॲक्ट आहे, जो कायदा आहे का ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये जे बौद्ध गयेमधील जे बौद्ध विहार आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, भगवान बुद्धांचा त्या परिसरामध्ये जन्म झाला आणि भगवान बुद्धांचा इतिहासकालीन वारसा सांगणारा वारसा त्या बिहारमध्ये आहे। आता डुंगेश्वरीमध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सुजाताचं जे खीरगाण आहे, सुजाताचा जो महल आहे, त्या ठिकाणी तिथल्या ब्राह्मणांनी, तिथल्या मनुवाद्यांनी ते ठिकाण देखील ताब्यात घेऊन एक पोट भरायचं साधन निर्माण केलेलं आहे। ती बुद्धांची भूमी आहे। त्याच्याच बाजूला जो डुंगेश्वरी पर्वत आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली। त्या ठिकाणी देखील ब्राह्मणांनी त्याचाही ताबा घेऊन त्या ठिकाणी पोट भरायचं साधन केलेलं आहे। त्या ठिकाणी संपूर्ण जगभरातून बौद्ध अनुयायी करोडो दान त्या ठिकाणी भेटतं। ते बौद्धांचं ठिकाण आहे। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं जे बुद्धगया महत्त्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील ब्राह्मणांना पिंडदान, अंधश्रद्धेसारखं ज्या भगवान बुद्धांना विज्ञानवादी धम्म आम्हाला या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विज्ञानवादी धम्म बहाल केला, त्या भगवान बुद्धांच्या बुद्धगयेमध्ये काही मनुवादी ब्राह्मण त्या ठिकाणी घुसलेले आहे। त्यांनी बुद्धगयेचा ताबा घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी विज्ञान सांगितलं जातं त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या हातून कर्मकांड केलं जातं। आणि म्हणून आमची एवढी मागणी आहे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं की बिहार सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल, केंद्र आणि बिहार सरकार यांना आमचं आश्वासन आहे, यांना आमचं सांगणं आहे का येत्या काळामध्ये तुम्ही जर बुद्धभूमी खाली केली नाही, ते बौद्धगया हे ठिकाण जागतिक दर्जाचं आहे। चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, अमेरिका, भारत या संपूर्ण देशाचं ते जागतिक दर्जाचं देवस्थान आहे आणि ते सध्या ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे। आणि म्हणून मोदी सरकारला आमचं कळकळीचं सांगणं आहे, आमचं नितीश कुमार सरकारला कळकळीचं सांगणं आहे की त्या ठिकाणी जे मनुवाद्यांनी कब्जा केलेला आहे त्वरित त्यांना त्या ठिकाणी हटवावं आणि त्या ठिकाणी जागतिक दर्जाचे जे बौद्ध भिक्खू आहे, जागतिक दर्जाचं जे नेतृत्व आहे आमचं, अशा नेतृत्वाच्या हातात ते बौद्धगया ते ठिकाण द्यावं। म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक धर्मीयांना प्रत्येक धर्माच्या मंदिरामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून बौद्ध धर्मीयांना देखील ते जे जागतिक दर्जाचं बौद्धगयातील महाबोधी विहार आहे तेच जर बौद्धांच्या ताब्यात नसेल तर आम्हाला आमची लढाई अशी रस्त्यावर उतरून आम्हाला लढावं लागत आहे। आणि म्हणून केंद्र आणि त्या बिहार सरकारला आमची विनंती राहील की या पुढच्या काळामध्ये जर आमच्या आंदोलनाची तुम्ही दखल घेतली नाही, कारण आम्हाला बुद्धांनी शांतीचा मार्ग शिकवला आहे,
म्हणून आमचं प्रत्येक आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असतं. पण आमच्या एका डोळ्यात शांती आहे आणि एका डोळ्यात क्रांती आहे. म्हणून आमची क्रांती तुम्ही उचली